नंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। पेट्रोल डिझेलचे दर कमी करून लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। तर केंद्र सरकारने देशभरात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात केली आहे। दरम्यान इंधन दर कपातीवरती नागपूरच्या सामान्य जनतेचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। सामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे। रात्री केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 2 रुपयाची दर जे आहे ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे खरंच सर्वसामान्यांना याचा दिलासा मिळाला आहे का, थेट आपण याविषयी जनतेशी संवाद साधणार आहोत। मी आता नागपूरच्या पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी पाहू शकतो की पेट्रोल भरले जात आहे। सामान्य नागरिक आहे। भाऊ, काय सांगाल, रात्री भारत सरकारने एक निर्णय घेतला आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 2 रुपयाची कपात करण्यात आलेली आहे। काही दिलासा मिळाला असं वाटतं तुम्हाला? 2 रुपयात काही दिलासा नाही, कमीत कमी 10 रुपये तरी कमी करायला पाहिजे, तर काही दिलासा मिळाला असता। थोडा पुष्कळ भेटला आहे, पण जास्त झाल्या पाहिजे कमी। म्हणजे 5-6 रुपये कमी झाले तर बरं होईल। आणखीन हे खूप पुरानी टेक्निक झाली आता। चुनाव के पहले 2 रुपये कम करना और चुनाव के बाद 10 रुपये बढ़ाना, तो जनता को ये सब अच्छे से मालूम है कि ये क्यों होता है। चुनाव के पहले क्यों पैसे कम किए जाते हैं और चुनाव के बाद क्यों बढ़ा दिए जाते हैं, तो जनता को ये अच्छे से मालूम है क्यों होता है। तो उनको अगर आप अभी 2 रुपये कम दे रहे हो तो बिल्कुल हमको ये भी गारंटी है कि चुनाव के बाद हमको 10 रुपये ज़्यादा देना पड़ेगा। और थोड़ा कम हो जाना चाहिए, तब तो अच्छा होगा सब पब्लिक के लिए। और थोड़ा 2-4 रुपये कम होगा तो अच्छा होगा, ये हम लोग चाहते हैं गवर्नमेंट से। दर कमी व्हायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी दिलासा मिळू शकेल असं मत या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त केलं जातं। तर काही जण ठीक आहे 2 रुपये कमी झाले, कुठे ना कुठेतरी एक छोटा मोठा काही ना तरी दिलासा यामधून मिळेल अशी अपेक्षा देखील काही लोकांनी व्यक्त केलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।